माननीय मुख्यमंत्री साहेब, जी मला तुमच्याशी बोलायचं की आमदार बापूसाहेब पठारे यांची जरूर जरूर आपले ही सभा संपल्यानंतर तुम्ही जरूर बोला. ही पद्धत योग्य नाही आहे ना. पद्धत तुम्हाला जर खरंच बोलायचं असेल तर आपण नक्की देईल जरूर देईल. आपण बसा. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. मंचावर उपस्थित नुकतेच पुढचे सभेला गेलेले आपले उमेदवार गिरीश बापटजी, शिवसेनेच्या नेत्या नीलमताई गोरे, खासदार संजय नाना काकडे, खासदार अनिलराव शिरोळे, आमदार जगदीश मुळीक, आमदार बाबूराव पाचरणे, योगेशजी गोगावले, योगेशजी मुळीक, संजयजी भोसले, सिद्धार्थ दंडे, अजय भोसले, तुषार काकडे, मंचावर उपस्थित शिवसेना, भाजप, रिपाई, रासप या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आता जगदीश असं म्हणाला की त्याचा घसा बसलाय. जगदीश घसा बसला तरी हरकत नाही, काँग्रेसला घरी बसवल्याशिवाय राहू नकोस. बंधू भगिनींनो, 23 तारखेला आपल्या सर्वांना लोकसभेकरता मतदान करायचं आहे. ही निवडणूक ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून या देशाचा मान, सन्मान, स्वाभिमान हा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित राहू शकतो याचा निर्णय करण्याची निवडणूक आहे. हा देश कोण सुरक्षित ठेवू शकतो, हा देश कोण विकासाकडे नेऊ शकतो याचा निर्णय करण्याची ही निवडणूक आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं, 60 वर्ष या देशामध्ये काँग्रेस पक्षाने त्याच्या मित्रांनी राज्य केलं आणि या 60 वर्षामध्ये या भारताला त्यांनी जर काही दिलं असेल तर तो अनाचार, दुराचार, अत्याचार आणि भ्रष्टाचार याची एक अशी मालिका दिली की ज्याच्यामुळे भारत हा पाहिजे त्या प्रमाणात प्रगती करू शकला नाही. पण गेल्या 5 वर्षामध्ये या भारतामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारचं काम झालं, या भारताच्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचा जो प्रयत्न मोदीजींनी केला, या भारताला जो सन्मान मिळाला, मान मिळाला, अभिमान मिळाला, जगाच्या पाठीवर एक कणखर देश म्हणून ज्या प्रकारे भारत आज उभा आहे, बंधू भगिनींनो, एकीकडे 60 वर्ष आहेत आणि दुसरीकडे 5 वर्ष आहेत आणि या 5 वर्षाच्या कामावर या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिक्कामोर्तब करण्याकरता ही निवडणूक आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल, पुन्हा एकदा राहुलजींनी तोच आलाप या ठिकाणी मांडला. ते पुन्हा म्हणाले आम्ही निवडून आलो तर गरिबी हटवू. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की यांना लाज का वाटत नाही. कारण बंधू भगिनींनो, राहुलजींच्या पणजोबांनी सांगितलं होतं गरिबी हटवू, हटली नाही, वाढली. राहुलजींच्या आजींनी सांगितलं होतं गरिबी हटवू, हटली नाही, वाढली. राहुलजींच्या वडिलांनी सांगितलं होतं गरिबी हटवू, गरिबी हटली नाही, वाढली. त्यांच्या आईने सांगितलं होतं गरिबी हटवू, हटली नाही, वाढली. आता राहुलजी काय खाऊन गरिबी हटवणार आहे? बंधू भगिनींनो, हे गरिबी हटवू शकत नाही. निवडणुका आल्या की केवळ घोषणा करायच्या. अलीकडच्या काळामध्ये तर राहुलजींचे भाषण जर आपण ऐकले, मला माहित नाही पुण्याला बहुतेक येऊन गेले ते, मी नागपूरला त्यांच्या भाषणाचा थोडासा संदर्भ बघितला, कशा प्रकारची भाषणं आहेत. मी तर असं एक दिवस असं म्हणालो की टीव्हीवर आपण सिरियल पाहतो, अनेक वेळा सिरियलच्या आधी एक सूचना येते की ही सिरियल काल्पनिक आहे, याचा वस्तुस्थितीशी कुठला संबंध नाही आहे,
कुठला संबंध आठवला तर तो योगायोग आहे, ही निवड मनोरंजना करताय, अशी परिस्थिती आज राहुल गांधींच्या भाषणाची आहे. काही दिवसांनी ते भाषण करायला आले की टीव्हीवर स्क्रिप्ट येईल, हे भाषण काल्पनिक आहे, या भाषणाचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही आहे, हे भाषण तुम्ही तुमच्या जबाबदारीवर ऐका, तुम्ही विश्वास ठेवला तर तुम्हीच जबाबदार असाल, याकरता चॅनल जबाबदार असणार नाही, आम्ही केवळ मनोरंजनाकरता हे भाषण दाखवतोय. अशा प्रकारची राहुलजींच्या भाषणाची परिस्थिती आहे. काय वाटेल ते सांगता तो. म्हणाले गरिबी हटवणार, कशी हटवणार, म्हणजे गरीबाला 72,000 रुपये देणार. अरे कुठनं देणार, त्यांना विचारलं कोणीतरी, म्हणाले सांगा कुठनं देणार, तुम्ही 72,000 रुपये गरीबाला देणार म्हणता. उत्तरच दिलं नाही, सांगू शकले नाहीत, कारण जी स्क्रिप्ट आली होती ती वाचून दाखवली होती, त्यामुळे माहितीच नव्हतं. मग चिदंबरम होते बाजूला. पत्रकारांनी चिदंबरम यांना विचारलं, हो चिदंबरमजी, तुम्ही देशाचे अर्थमंत्री राहिले, हे राहुलजी सांगतात 72,000 रुपये देणार, कोणाला देणार, कसे देणार, कुठून येणार. चिदंबरम म्हटले ते काय झालंय की आता 3-4 वर्षात जरा तिजोरीत पैसा येतोय आणि अजून 2-3 वर्षात पैसा येईल, मग तो आलेला पैसा मी वाटेल. अरे मोदींमुळे तिजोरीत पैसा येतोय तर तो वाटण्याकरता तुम्ही कशाला पाहिजे, मोदी आहेत ना, ते जनतेला देण्याकरता या ठिकाणी सक्षम आहेत. बंधू भगिनींनो, यांच्याकडे योजना नाही आहे. एकाने फार चांगलं वर्णन केलं, म्हणाले राहुल गांधींच्या योजना कशा आहेत. एका व्यक्तीला 1 लाख रुपयाचं कर्ज झालं, त्याला विचारलं की बाबा रे, हे 1 लाख रुपयाचं कर्ज तू कसं फेडणार. म्हणाला सोपं आहे, कालच एक कोंबडी आणली आहे, ती कोंबडी 4 अंडी देईल, मग त्यातनं 4 कोंबड्या तयार होतील, मग त्या 4 कोंबड्या 16 अंडी देतील, मग त्यातनं 16 कोंबड्या तयार होतील, मग त्या 16 कोंबड्या 64 अंडे देतील, मग त्यातनं 64 कोंबड्या तयार होतील. असा करता करता 640 कोंबड्या तयार झाल्या की त्या विकतो आणि मग 1 लाखाचं कर्ज परत करतो. असा कोंबड्या विकण्याचा धंदा राहुल गांधींच्या घोषणापत्राच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेला आहे. बंधू भगिनींनो, हे निव्वळ या ठिकाणी थापा मारतात, बाता मारतात. या देशाच्या विकासामध्ये यांना कुठलाही रस नाही आहे. गरिबी दूर केली राहुलजी, तुमच्या पक्षानं गरिबी दूर केली, पण तुमच्या नेत्यांची चेल्या चपाट्यांची केली. सामान्य माणसाच्या गरिबीशी तुम्हाला काही घेणं देणं नाहीये. आज तुम्ही बघा, गेले 5 वर्ष मोदीजींनी सातत्याने एक योजना जी आणली, गरिबाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारी योजना, जनधन सारखी योजना, की ज्या माध्यमातून त्या 34 कोटी लोकांना बँकेचं खातं मिळालं, ज्यांना बँकेसमोर गेलं तर चपराशी देखील बँकेत येऊ देत नव्हता. या 34 कोटी लोकांना बँकेचं खातं मिळालं. आणि बंधू भगिनींनो, या ठिकाणी बँकेचं खातं मिळाल्यावर आमचे काँग्रेसी मित्र म्हणायला लागले की बँकेचं खातं मिळालं, कोणची मोठी गोष्ट झाली. जरा पोलीस तुम्ही मागे व्हा, काही प्रॉब्लेम नाही, नंतर मी त्यांना भेटणार आहे, तुम्ही मागे व्हा, काही त्यांची अडचण नाही आहे, त्यांना नंतर मागे घेऊन या, मागे मला त्या भेटतील. आणि मग काँग्रेसच्या लोकांनी या ठिकाणी विचारलं, म्हणाले जनधनचं खातं मिळालं, कोणती गोष्ट या ठिकाणी झाली. खरं म्हणजे हे जनधनचं खातं मोदीजींनी का काढलं होतं हे नंतर लोकांना समजलं. जेव्हा राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते त्यावेळी राजीवजी असं म्हणाले होते की मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाला केवळ 15 पैसे मिळतात, 85 पैसे दलाल, व्यवस्था आणि भ्रष्टाचार खाऊन टाकते. मोदीजींनी सांगितलं मी जर दिल्लीहून 1 रुपया पाठवला तर बंदा 1 रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, दलाल नाही, मध्यस्थ नाही, भ्रष्टाचार नाही. आणि जनधन आणि डीबीटीच्या माध्यमातून सगळ्या योजना मोदीजींनी सुरू केल्या. परिणाम काय झाला, गेल्या 5 वर्षामध्ये जनधनच्या खात्यामध्ये गरीबाला 80,000 कोटी रुपये हे त्या ठिकाणी मिळाले. कोणाकडे चक्रा मारण्याची गरज पडली नाही, कोणाचे हातपाय जोडण्याची गरज पडली नाही, कोणाला दलाली देण्याची गरज पडली नाही. हे एक मोठं परिवर्तन या खात्याच्या माध्यमातून मोदीजींनी करून दाखवलं. आज आपण बघितलं असेल, स्वच्छ भारत अभियानासारखी एक योजना या देशात राबवली. गाव आणि शहर स्वच्छ तर झालेच, पण सगळ्यात महत्वाचं काय होतं, या देशामध्ये मोदीजी ज्यावेळेस पंतप्रधान झाले, देशातल्या केवळ 45% कुटुंबांकडे शौचालय होतं.
55% कुटुंबांना शौचालय नव्हतं. आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी बाहेर जावं लागायचं आणि त्याकरता एकतर रात्र होण्याची वाट पाहावी लागायची किंवा दिवस उजाडायच्या आत जावं लागायचं. इतर वेळी आवश्यकता पडली तर तोंड दाबून भुक्यांचा मार सहन करावा लागायचा. आज परिस्थिती 5 वर्षात काय आहे? 5 वर्षामध्ये 45%वरनं 98% कुटुंबाकडे आज शौचालय आहे. आमच्या आया बहिणींची अब्रू आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांना त्या ठिकाणी आपले लज्जारक्षण करण्याची चिंता करावी लागत नाही. गोष्टी छोट्या आहेत पण किती महत्वाच्या आहेत हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आज या ठिकाणी उज्ज्वला सारख्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरी गॅस देण्याचा निर्णय झाला. आज झोपडपट्टी असेल, छोट्यातलं छोटं घर असेल, त्या ठिकाणी मोफत गॅसचं सिलेंडर हे देण्याचं काम मोदीजींनी केलं. कनेक्शन देण्याचं काम केलं. मोदीजी असं म्हणतात की ज्यावेळी आमची एक माय माऊली 2 वेळचा स्वयंपाक चुलीवर करते त्यावेळी तिच्या शरीरामध्ये इतका धूर रोज जातो. एखाद्या व्यक्तीने रोज 300 बिड्या पिल्या तर त्याच्या शरीरात जेवढा धूर जातो तेवढाच धूर आमच्या माय माऊलीच्या शरीरात रोज चुलीवरचं जेवण बनवताना जातो. ती रोज थोडी थोडी मरते, ती रोगराईनं ग्रसित होते आणि म्हणून माझ्या माय माऊलीला धूर खाण्याची आवश्यकता पडू नये म्हणून प्रत्येक घरी गॅस देण्याचं काम 13 कोटी लोकांना या ठिकाणी मोफत गॅस देण्याचं काम हे या योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी सुरू केलं. आज आपण बघितलं असेल प्रधानमंत्री आवास योजना. मोदीजींनी सांगितलं 1947 मध्ये ज्यावेळी आपला देश स्वतंत्र झाला काय सांगितलं होतं लोकांना? या देशातल्या प्रत्येक नागरिकाला अन्न वस्त्र निवारा आम्ही देऊ. पण आपण सगळ्यांना निवारा देऊ शकलो नाही. देशामध्ये 50% लोक हे घराविना निवाऱ्याविना राहिले आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं या देशाला 75 वर्ष जेव्हा पूर्ण होतील त्यावेळी या देशामध्ये एकही बेघर राहणार नाही. 2022 साली देशाच्या स्वातंत्र्याची 75वी जयंती आम्ही ज्यावेळेस साजरी करू त्यास प्रत्येक गरीबाला आम्ही घर दिल्याशिवाय राहणार नाही. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून लाखो घरांची निर्मिती सुरू झाली. आज आम्ही ग्रामीण भागात 5 लाख घरं पूर्ण केली आहेत. शहरांमध्ये 5 लाख घरांची निर्मिती सुरू आहे. ग्रामीणमध्ये अजून 5 लाख घरं आम्ही बांधतोय. ज्यांची नावं यादीत आलेली नाही ती नावं यादीमध्ये टाकतोय. एकटं पुणे आणि PMRDAच्या क्षेत्रात आता जवळजवळ 1.25 लाख घरं बांधण्याचं नियोजन आम्ही केलंय आणि सगळी घरं त्या गरिबांना आम्ही देणार आहोत की ज्या गरिबांजवळ आज या ठिकाणी घर नाही आहे. याकरता केंद्र सरकार पैसा देते, राज्य सरकार पैसा देते आणि या माध्यमातून झोपडपट्टीमध्ये राहणारा, बेघर, टिनाच्या घरात राहणारा, कच्च्या घरात राहणारा या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी घर देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. आयुष्यमान भारत सारखी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून देशातल्या 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा आरोग्याचा खर्च मोफत देण्याची सुरुवात झाली. आणि बंधू भगिनींनो, ऑपरेशन असेल, एखाद्या हॉस्पिटलमधलं ऍडमिशन असेल, एखाद्याच्या गोळ्या असतील, ही प्रत्येक गोष्ट दरवर्षी 5 लाखापर्यंत मोफत देण्याचं काम आयुष्यमान भारत मधनं झालं. मात्र 2 महिन्यामध्ये 20 लाख लोकांचे ऑपरेशन या योजनेच्या अंतर्गत मोफत झाले. एका कार्यक्रमाला आम्ही पांढरकवड्याला गेलो. एक म्हातारा तिथे मोदीजींना भेटला आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाला, साहेब माझ्या ऑपरेशनला 3 लाख रुपये लागत होते, मला तर वाटलं आता माझं जीवन संपलं. मी घरच्यांना सांगितलं कर्ज काढू नका, पण आज तुमच्या योजनेतनं माझं ऑपरेशन झालं आणि म्हणून तुमच्या समोर मी जिवंत आहे. मला असं वाटतं अशा प्रकारचे आशीर्वाद जेव्हा मिळतात, खरे गरिबाचे आशीर्वाद जेव्हा मिळतात तेव्हा कोणालाही मागे वळून पाहावं लागत नाही आणि म्हणूनच मोदीजी आज समोर समोर चालले आहेत. आज आपण बघा मुद्रा सारखी योजना. या मुद्रा सारख्या योजनेच्या माध्यमातून देशामध्ये 13 कोटी लोकांना 50,000पासून 10 लाखापर्यंतचं कर्ज बिना तारण बिना व्याजी देण्याचं काम झालं. आणि हे 12 कोटी 13 कोटी लोक आज आपल्या पायावर उभे आहेत. आणि यात सगळ्यात महत्वाचं काही असेल तर यात 60% महिला आहेत.
एक महिला ज्यावेळेस आपल्या पायावर उभी राहते, संपूर्ण परिवाराला ती आपल्या पायावर उभी करत असते. हे काम आज मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण बघितलं. शेतकऱ्यांकरता असेल, शेतमजुरांकरता असेल, प्रत्येकाकरता योजना ही मोदीजींनी घोषित केली. आणि सगळ्यात महत्वाचं काही असेल तर आमचा जो सगळ्यात गरीब माणूस आहे, आमची कामवाली बाई असेल, आमचा हात ठेलेवाला असेल, आमचा पानठेलेवाला असेल, आमचा मजूर असेल, आमचा गवंडी असेल, याच्याकरता सामाजिक सुरक्षेची कोणतीही योजना नव्हती. मोदीजींनी श्रमेव जयते योजना सुरू केली. आणि हा जो गरीबातला गरीब आहे, हा 60 वर्षाचा झाल्यानंतर त्याला 3000 रुपये पेन्शन मिळेल, ही व्यवस्था आज या ठिकाणी केली. आज आपल्या राज्यामध्ये 5 लाख लोकांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालंय. 25 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन आम्ही करतोय. त्यामुळे गरीबाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन होणार आहे. काल आपला जाहीरनामा आला. या जाहीरनाम्यामध्ये अनेक घोषणा आहेत, पण 2 प्रमुख घोषणा काय आहेत? एक प्रमुख घोषणा शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे की आता शेतकरी 60 वर्षाचा झाला की त्याला पेन्शन मिळणार आहे. आणि दुसरी घोषणा छोटे दुकानदार जे आहेत, या छोट्या दुकानदारांकरता आहे, त्यांच्याही करता पेन्शनची योजना ही आता मोदीजींनी सुरू केली आहे. त्यामुळे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला सामाजिक सुरक्षेच्या नेटमध्ये आणायचं आणि त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं, हे काम आज या देशामध्ये मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. बंधू भगिनींनो, एकीकडे हे काम होत आहे, दुसरीकडे विकास बघा. आज रस्त्यांची कामं असतील, आज एअरपोर्टचं काम असेल, आज पुलांची कामं असतील, आज बंदरांची कामं असतील. आपण जर बघितलं, या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या संपूर्ण 68 वर्षामध्ये 5000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग तयार झाले. आणि माननीय नितीनजी मंत्री झाल्यानंतर मात्र 5 वर्षामध्ये 20,000 किलोमीटरचे नवीन राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी तयार झाले. आज आपण पुण्यासारखा जिल्हा असेल, आसपासचे सगळे महामार्ग आज राष्ट्रीय महामार्गात परिवर्तित झाले. सगळ्या महामार्गांचं काम सुरू झालं आणि एक मोठा विकास आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. पुणे साधं शहर नाही आहे, या देशातलं एक प्रमुख शहर आहे. पण गेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला पुणे म्हणजे सोन्याचं कोंबडं देणारी अंडी वाटायची, सोन्याचं अंडी देणारी कोंबडी वाटायची. त्यांची अवस्था अशी होती, या पुण्यातनं ते केवळ घ्यायचे, पण पुण्याला कधी देण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. पण या सरकारनं मात्र गेल्या 3-3.5 वर्षात आणि महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर 2 वर्षामध्ये या पुण्याचे जेवढे प्रकल्प या ठिकाणी रखडलेले होते, सगळे प्रकल्प मंजूर केले, ते मार्गी लावले. आज आपण बघा, पुण्यामध्ये मेट्रोची काम इतक्या जोरानं चाललंय. खरं म्हणजे पुण्याची मेट्रो 5 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होती. आज पुण्यातली सगळ्यात महत्वाची समस्या काही असेल तर ती दळणवळणाची समस्या आहे. पुणे इतकं वाढलंय, आपल्या जीवनातले सगळे महत्वाचे क्षण आपण ट्रॅफिकमध्ये घालवतो आहोत, अशा प्रकारची पुण्याची अवस्था आहे. आणि पुणे जे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं औद्योगिक नगरी, हा जिल्हा उद्योगाचा जिल्हा आहे, हा जिल्हा आयटीचा जिल्हा आहे. पण नवीन उद्योग येताना इथल्या ट्रॅफिकमुळे ते 4 वेळा विचार करतात, अशी या पुण्याची अवस्था आहे. पण आज या पुण्यामध्ये एकीकडे मेट्रोचं जाळं आपण तयार करतोय, दुसरीकडे पुण्याची HCMTR सारखी योजना असेल, ही योजना आपण पूर्ण करतोय. तिसरीकडे पुणे रिंग रोड, ज्याच्यामुळे पुण्याला एक नवीन दिशा मिळणार आहे, PMRDAच्या क्षेत्राला नवीन दिशा मिळणार आहे. 20,000 कोटी रुपयाचा हा पुणे रिंग रोड आपण त्या ठिकाणी तयार करतोय. या पुण्यामध्ये स्वारगेट सारखं एक हब आपण तयार करतोय. या पुण्यामध्ये बस सिस्टीमला पूर्णपणे इलेक्ट्रिक बसवर आणून या ठिकाणी ग्रीन ट्रान्सपोर्ट आपण तयार करतोय. PMPLच्या माध्यमातून एफिशियंट बस सिस्टीम आपण तयार करतोय. आणि या सिस्टीमचं इंटिग्रेशन हे स्मार्ट मोडवर आणून या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपण अशा प्रकारची व्यवस्था करतोय की कुठल्याही माणसाला पुण्याच्या कुठूनही कुठेही जायचं असलं तरी त्याला पब्लिक ट्रान्सपोर्टने जाता येईल आणि त्यासोबत एकाच तिकिटावर जाता येईल, अशा प्रकारची व्यवस्था या पुण्यामध्ये आपण या ठिकाणी तयार करतोय. पुण्याच्या नद्या खऱ्या अर्थानं पुण्याचं वैभव आहे, त्याचं काम आता आपण सुरू केलंय. 1,000 कोटी रुपये त्याच्याकरता आमचे शिरोळे साहेब यांनी त्या काळात मंजूर करून आणले. त्याचं काम देखील आता मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. या पुण्यामध्ये पहिल्यांदा पुण्याचं सांडपाणी, घाण पाणी जे नद्यांमध्ये चाललं होतं, नाल्यांमध्ये चाललं होतं,
संपूर्ण पाणी ट्रीट करण्याच्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत। येत्या 2 वर्षामध्ये एक थेंब देखील पुण्याचं सांडपाणी हे एकाही नदीमध्ये जाणार नाही। सगळं पाणी ट्रीट करण्याचं काम या पुण्यामध्ये आम्ही करतोय। या पुण्याचं एक्झिस्टिंग एअरपोर्ट हे एअरपोर्ट आम्ही त्याचं आधुनिकीकरण करतोय, पण पुणे आता एवढं वाढलंय, याला दुसऱ्या एअरपोर्टची आवश्यकता आहे। पुरंदरला दुसरं एअरपोर्ट देखील आम्ही तयार करतोय। उद्याच्या काळामध्ये या पुण्यामध्ये जे उद्योग येणार आहेत, इथे आयटीचं जे या ठिकाणी नवीन हब होणार आहे, आपल्याला माहिती आहे आपण म्हाळुंगे माण या ठिकाणी नवीन आयटी सिटी तयार करतोय। आतापर्यंत हिंजवडी ही आपली त्या ठिकाणी आपली सगळी आयटी सिटी होती, पण त्याही पेक्षा मोठी आयटी सिटी आता म्हाळुंगे माण मध्ये आपण तयार करतोय। मी तुम्हाला सांगतो, पुढच्या 50 वर्षाचं पुण्याचं नियोजन या सरकारने आल्यावर केलाय। पुण्याचा डेव्हलपमेंट प्लॅन असेल, पीएमआरडीएचा डेव्हलपमेंट प्लॅन असेल, या सगळ्या गोष्टी या सरकारने आल्यानंतर केल्या आहेत। आणि म्हणून बंधू भगिनींनो, एकीकडे विकासाचं काम चाललेलं आहे, पुण्याला आधुनिक करण्याचं काम चाललं आहे, आणि दुसरीकडे ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक या देशाच्या अस्मितेची देखील निवडणूक आहे। ही निवडणूक केवळ गरिबी हटाव, केवळ विकास इतक्या पुरतं मर्यादित नाहीये। हा देश राहिला तर आपण सगळे लोक राहू, आणि म्हणून या देशाला सुरक्षित सरकार कोण देऊ शकतं त्याची देखील ही निवडणूक आहे। मी आपल्याला आठवण करून देतो, 2008 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले। मुंबईच्या बॉम्बस्फोटात किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारून टाकले। काय केलं तेव्हाच्या काँग्रेसच्या सरकारनं? तेव्हाच्या काँग्रेसच्या सरकारने पाकिस्तानचा निषेध केला, मग तीव्र शब्दात निषेध केला, आणि त्यानंतर युनायटेड नेशन मध्ये गेले आणि तिथे सांगितलं, बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला जरा रागवा। म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनं खंडूला मारलं की खंडूने आपल्या वडिलांकडे जायचं आणि सांगायचं, बापा बाबा बंडू मला मारतो, तुम्ही बंडूला येऊन वाचवा, रागवा। 125 कोटी लोकांचा आपला देश, या 125 कोटी लोकांच्या देशाच्या नेत्यांमध्ये हा कणा नव्हता की कणखरपणे उभे राहतील आणि पाकिस्तानला सांगतील, याद राख आमच्याकडे आला तर आम्ही देखील तुझ्याकडे घुसू शकतो। ही या देशामध्ये ताकद नव्हती। पण बंधू भगिनींनो, या ठिकाणी सरकार बदललं, मोदीजींचं सरकार आलं, आणि हे सरकार आल्यानंतर पाकिस्तानला वाटलं हे देखील निषेध करणारं सरकार आहे, आणि म्हणून उरीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आतंकवादी घुसवले, आमच्या सैनिकांना शहीद केलं। आमच्या सैनिकांना शहीद केल्यानंतर मोदीजींनी सैन्याला सांगितलं, आपले सैनिक शहीद झाले, यांच्या रक्ताचा मोल काय आहे हे या पाकड्यांना समजलंच पाहिजे। आमच्या सैनिकांनी थेट त्या ठिकाणी प्रवेश केला, सर्जिकल स्ट्राईक केला, आणि त्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे हे नेस्तनाबूत केले, तहस नहस केले, आणि आपल्या देशात ते परत आले। आमच्या सैनिकांना साधं खर्चटलं देखील नाही। भारत काय आहे हे तेव्हा जगाला कळलं, कारण तोपर्यंत जगाच्या पाठीवर केवळ 2 देश असे होते, एक अमेरिका आणि दुसरा इस्रायल, की जे 2 देश त्यांच्या देशाच्या सैनिकांना कोणी मारलं तर ज्या देशाने मारलं त्याच्यामध्ये घुसून हमला करत होते। त्या मालिकेमध्ये 3रा देश हा भारत देश हा मोदीजींच्या माध्यमातून आला। पण कधी कधी पाकिस्तान सारखा देश कुत्र्याच्या शेपटीसारखा, ती वाकडीच्या वाकडीच पुन्हा एकदा पुलवामामध्ये आक्रमित केलं। पुन्हा एकदा पुलवामामध्ये त्या ठिकाणी आमच्या सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला, आमचे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले। मोदीजींनी सैन्याला सांगितलं, तुम्हाला पूर्ण अधिकार देतो, किती वाजता जायचंय, कुठे जायचंय, कसं जायचंय हे तुम्ही ठरवा, पण माझ्या या सैनिकांचा, माझ्या या जवानांचा या ठिकाणी बदला घेतलाच पाहिजे। ही भारताची सेना आहे, ही जाबाज सेना आहे, ही सेना थकत नाही, विकत नाही, झुकत नाही, अशा प्रकारची सेना आहे। या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोट मध्ये हवाई हल्ला केला आणि त्या ठिकाणी पाकिस्तानी अतिरेक्यांचा अड्डा उद्ध्वस्त करून टाकला, आणि आमची सेना थेट त्या ठिकाणी परत आली। बंधू भगिनींनो, आमच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती। आमची सेना नेहमी देशाच्या राजकीय नेतृत्वाला विचारायची, आम्हाला तुम्ही परवानगी द्या, या पाकड्यांना आम्ही दाखवतो। पण राजकीय नेतृत्वात दम नव्हता, ते सेनेला कधीच परमिशन देत नव्हते। आमच्या सेनेने बालाकोटचा हल्ला करून दाखवून दिला आमची सेना काय आहे।
पण बंधू भगिनींनो, मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं. बालाकोटचा हल्ला झाला, आमच्या लष्कर प्रमुखांनी घोषित केलं की होय आम्ही बालाकोटमध्ये हल्ला केला. बालाकोटचा हल्ला झाल्यानंतर लष्कर प्रमुखांचं बयान आल्यावर अमेरिकेने म्हटलं हल्ला झाला, चीनने म्हटलं हल्ला झाला, रशियाने म्हटलं हल्ला झाला. दोनच लोक असे होते जे म्हणत होते कशावरनं हल्ला झाला, पुरावे द्या. आमच्या सैन्याला दोनच लोक पुरावे मागत होते. एक होता पाकिस्तान, कारण त्याची हालत अशी होती, सहनही होत नाही, सांगता येत नाही, अवघड जागेचं दुखणं होतं. आणि दुसरे होता काँग्रेस पक्ष. काँग्रेस पक्षाचे नेते लष्कराला पुरावे मागत होते, कशावरनं झालं, कशावरनं झालं. मी तर म्हटलं आधी जर सांगितलं असतं, जे रॉकेट सोडलं होतं ना त्यासोबत एखादा काँग्रेसचा नेता बांधून सोडला असता की जा आणि पाहून ये कशा प्रकारे या ठिकाणी आमच्या सैन्याने हा हल्ला केलेला आहे. पण बंधू भगिनींनो, मला त्याही पेक्षा गंभीर काय वाटतं, काँग्रेसने या ठिकाणी आपला जाहीरनामा दिला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस पार्टी काय म्हणते, काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस पार्टी म्हणते देशामध्ये आमचं सरकार जर आलं तर आम्ही जम्मू काश्मीर मधलं सैन्य कमी करू, आम्ही ते मागे घेऊ. आणि दुसरं ते म्हणतात की आमचं सरकार आलं तर जम्मू काश्मीर मध्ये सैन्याला दिलेले विशेष अधिकार काढून टाकू. बंधू भगिनींनो, सैन्याला काय विशेष अधिकार आहे जम्मू काश्मीर मध्ये? हे जे अतिरेकी येतात यांना मारून टाकायचा अधिकार आहे. आणि दुसरा अधिकार आहे पाकिस्तानकडनं पैसे घेऊन सेनेवर जे गोटमार करतात त्यांना जेलमध्ये टाकण्याचा अधिकार आहे. काँग्रेस पार्टी म्हणते हा अधिकार आम्ही घेऊन येऊ, म्हणजे या देशामध्ये कोणी घुसा, काही करा, कोणालाही दगड मारा, आओ जाओ घर तुम्हारा, अशा प्रकारे काँग्रेस पार्टीचं घोषणापत्र म्हणताय. मला तर आश्चर्य वाटतं, हे घोषणापत्र काँग्रेस पार्टीचं आहे का जैश ए मोहम्मदचं आहे? अशा प्रकारची अवस्था आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि बंधू भगिनींनो, त्याही पेक्षा भयानक काय आहे, काँग्रेस पार्टीच्या घोषणापत्रामध्ये असं म्हटलंय, आमचं सरकार आलं तर आम्ही कलम 124A काढून टाकू. कलम 124A काय आहे? देशद्रोहाचा गुन्हा केला तर त्याला शिक्षा देण्याचं कलम 124A आहे. एखाद्या व्यक्तीने जर म्हटलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेलं संविधान हे मला मान्य नाही, मी ते जाळून टाकेन, तर 124A खाली 10 वर्ष त्याला जेलमध्ये पाठवता येतं. एखाद्याने म्हटलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाहीये, तर त्याला 124A खाली देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये टाकता येतं. आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी जे या देशाच्या विरुद्ध युद्ध पुकारतात अशा सगळ्यांना 124A अंतर्गत या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा टाकून आतमध्ये टाकता येतं. पण त्या दिल्लीच्या विद्यापीठामध्ये काही नादान लोकांनी भारत तेरे तुकडे हो गए 50, पाकिस्तान जिंदाबाद हे नारे लावले आणि म्हणून पोलिसांनी त्यांना 124A मध्ये जेलमध्ये टाकलं. तर काँग्रेस पार्टीला इतकं दुःख झालं की काँग्रेस पार्टीने आपल्या जाहीरनाम्यात म्हणून टाकलं, आमचं सरकार आलं तर आम्ही 124A काढून टाकू. म्हणजे या देशाच्या संविधानाला तुम्ही शिव्या शाप द्या, या देशाच्या तिरंग्या झेंड्याला तुम्ही नकारा, तरी देखील आता तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. कारण काँग्रेस पार्टीचं म्हणणं असं आहे की हे सगळं केलं तरी देखील चालतं, पण आम्ही कोणालाही त्या ठिकाणी पकडणार नाही. बंधू भगिनींनो, ही निवडणूक देशाच्या अस्मितेची निवडणूक आहे. कोणाच्या हातामध्ये हा देश सुरक्षित आहे, आणि हा सुरक्षित देश राहिला तर आपण राजकारण करू, देश सुरक्षित राहिला तर आपल्याला निवडणुका लढता येतील. एखादे बापट निवडून येतात की येत नाही हे महत्वाचं नाही, एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतो की नाही हे महत्वाचं नाही. हा देश राहिला पाहिजे, हा भारत देश राहिला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय, या निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळी कमळाची बटन दाबून आपण गिरीश बापटांना निवडून देऊ, त्यावेळी मोदीजींची साथ देण्याकरता एक खासदार पुन्हा आपण दिल्लीला पाठवू. आणि हा खासदार दिल्लीला गेल्यानंतर त्या ठिकाणी इतकं मजबूत सरकार तयार होईल, एका हातामध्ये देशाचं संविधान आणि दुसऱ्या हातामध्ये तिरंगा झेंडा घेऊन मोदीजी या देशाला पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम देशामध्ये परिवर्तित करतील. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, मोठ्या संख्येनं मतदान करा.
आणि या देशविरोधी विचारधारेला जे लोक समर्थन देत आहेत त्यांना घरी बसवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताई तुम्ही मागे या.